नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे पुरुषार्थ. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. अगं, मी येणार आहे लवकरच. काही खास नाही ग, असाच चाललोय काकांना भेटायला, रोहन पूजाला सांगत होता. ठीक आहे, पण आला की सर्वात आधी मला फोन करून भेटायला यायचं, पूजा हक्काने बोलली. हो ग, नक्की येईन, रोहन हसत बोलला. पूजा आणि रोहन लहानपणापासूनचे मित्र. रोहनला पूजा खूप आवडायची. अगदी लहानपणापासून तो तिच्यावर प्रेम करायचा, पण पूजाला सांगायचं धाडस कधी त्याच्याकडून झालंच नाही. मग शेवटी व्हायचं तेच झालं. एक दिवस पूजा त्याच्याकडे पळत पळत आली आणि बोलली, रोहन, मी खूप खुश आहे. आज मला सुभाषने प्रपोज केलं. मी पण त्याला हो बोलले. मी काही चुकीचं नाही ना केलं? रोहनला काय बोलावं ते सुचेना. तोंडावर नकली हसू आणत तो बोलला, अरे वा, अभिनंदन, खूप चांगला मुलगा आहे तो. त्या दिवशी घरी जाऊन एकांतात खूप रडला तो. पण त्याला पूजाचा आनंदी चेहरा आठवला. किती खुश होती ती सुभाषसोबत. आणि मग त्याला स्वतःचाच राग आला. कसलं प्रेम आहे माझं, जे पूजाला आनंदी पाहून अश्रू वाहवत बसलोय. दिवसामागून दिवस जात होते. पूजा आणि सुभाष प्रेमात पूर्ण बुडाले होते. रोहन काही दिवसांसाठी दिल्लीला चालला होता. त्याने पूजाचा फोनवरच निरोप घेतला. दिल्लीमध्ये त्याचे काका होते. खूप मोठे डॉक्टर होते ते. बघता बघता 6 महिने होऊन गेले. रोहनला पूजाची खूप आठवण यायची, पण त्याने तिच्याशी जाणीवपूर्वक बोलणं टाळलं होतं. 6 महिन्यांनंतर तो परत आला. रेल्वे स्टेशनवर आल्या आल्या त्याने पूजाला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. मग रोहन घरी गेला. थकल्यामुळे त्याला लगेच झोप लागली. थोडा आराम करून तो उठला आणि मग परत पूजाला फोन केला, पण अजूनही फोन बंदच होता. मग त्याने सुभाषला फोन केला. बोल रोहन, कधी आलास पुण्यात? सुभाषने विचारलं. अरे, सकाळीच आलो, पण मला सांग, पूजा कुठे आहे आणि फोन का बंद आहे तिचा? रोहनने सरळ मुद्द्यावर येऊन विचारलं. हे बघ रोहन, मला तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मागच्या 4 महिन्यांपासून मी बोललो नाही तिच्याशी, सुभाष त्रासिक आवाजात बोलला. अरे का? काय झालं? भांडण झालं का तुमचं? तुम्ही तर किती प्रेम करायचात. रोहनला काही कळत नव्हतं. रोहन, तुला बोललो ना मला काही बोलायचं नाही पूजाबद्दल, सुभाष चिडून बोलला. अरे पण झालं तरी काय? बलात्कार झालाय तिच्यावर, सुभाष ओरडून म्हणाला आणि फोन कट करून टाकला. रोहनच्या तर पायाखालची जमीन सरकली हे ऐकून. तो जागेवरच बसला. रोज तो बातमी ऐकायचा, पेपरमध्ये वाचायचा बलात्काराबद्दल, पण आपल्या एका जवळच्या व्यक्तीसोबत असं काही घडलं असा त्याने कधी विचारच केला नव्हता. तो लगेचच तिथून उठला आणि सरळ पूजाच्या घरी गेला. त्याने बेल वाजवली. पूजाच्या आईने दरवाजा उघडला. ये ना रोहन, किती दिवसांनी आला आहेस? पूजाच्या आईने त्याचं स्वागत केलं. रोहनला चहा बनवून दिला. रोहन इकडे तिकडे पाहून बोलला, पूजाबद्दल समजलं मला. एवढं ऐकून पूजाची आई रडू लागली आणि म्हणाली, रोहन, बघ ना रे, काय झालं माझ्या पिल्लासोबत. लोकलमधून येत होती रे रात्रीची. 4 नराधमांनी तिला घेरलं आणि तिची अब्रू लुटली रे. रोहन बोलला, कुठे आहे ती? रूममध्ये बंद असते आणि आता तर नवीनच खूळ भरलंय तिच्या डोक्यात. पूजाची आई डोळे पुसत बोलली. तिला त्या घटनेमुळे दिवस गेले आहेत. रोहनला तर एकामागून एक धक्के बसत होते. आई पुढे म्हणाली, तिला गर्भपात करायला सांगितलं तर तयार नाही. तूच समजावून सांग आता तिला. समोरच्या रूममध्ये आहे ती. रोहन उठला आणि हळूच रूममध्ये गेला. पूजा कोणतं तरी पुस्तक वाचत होती. केस मागे बांधलेले, चेहऱ्यावरचं तेज नाहीसं झालं होतं तिच्या. पूजा,
रोहनने हलक्या आवाजात हाक मारली. पूजाने रोहनला पाहिलं आणि खूप खुश झाली. दोघे बोलत बसले. थोडा वेळ बोलल्यानंतर रोहन म्हणाला, तुझ्यासोबत जे घडलं ते कळलं. खूप वाईट वाटलं ऐकून. पूजा बनावट हसत म्हणाली, अच्छा, तर तू मला सांत्वन द्यायला आला आहेस तर. नाही ग, पण पूजा, मला असं वाटतं की तू गर्भपात करून कुठंतरी लग्न करावंस. रोहनला तिची काळजी होती. पूजा बोलली, हे बघ रोहन, जे घडलं त्यात माझ्या पोटातील जीवाचा काय दोष होता? त्या राक्षसांनी जे केलं त्याची शिक्षा या छोट्या जीवाला नाही देऊ शकत मी. अगं मग लग्न कर ना, लग्न करायला काय हरकत आहे? रोहन बोलला. आता मात्र पूजाला रोहनची कीव आली आणि बोलली, कोण करणार माझ्याशी लग्न? त्या घटनेनंतर तर सुभाषने मला एकदा पण फोन केला नाही. मी प्रयत्न केला तर सरळ पुन्हा मला फोन करू नको म्हणून बजावलं. पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. अगं पण सुभाषच का? दुसरा कोणीतरी नक्की लग्न करेल तुझ्याशी. रोहन बोलला. तू करशील माझ्याशी लग्न? पूजाने डायरेक्टच विचारलं. असल्या अनपेक्षित प्रश्नाने रोहन गोंधळला आणि म्हणाला, नाही, ते शक्य नाही. पूजा हसली आणि बोलली, हेच मी तुला सांगतेय. बोलणं खूप सोपं असतं आणि करणं तेवढंच अवघड. एखाद्या मुलीचं मातृत्व स्वीकारायला पुरुषार्थ लागतो. रोहन उठला आणि खिडकीतून उगाचच बाहेर बघत बोलला, तुझं मातृत्व स्वीकारायचा पुरुषार्थ आहे माझ्यात. रोहन वळला आणि पूजाकडे पाहत बोलला, पण तुला मातृत्व द्यायचा पुरुषार्थ नाही आहे माझ्यात. पूजा उठून उभी राहिली आणि बोलली, म्हणजे? रोहन बोलला, मी कधीही बाप बनू शकत नाही. पूजाला हे ऐकून खूप धक्का बसला. दिल्लीला काकांकडे गेलो होतो. ते डॉक्टर आहेत म्हणून म्हटलं करून घ्यावं पूर्ण चेकअप. त्याच्या रिपोर्टमध्ये हे सिद्ध झालं. तू बोल आता. मी तुझ्या बाळाला माझं नाव द्यायला तयार आहे. पण तू तयार आहेस का अशा माणसाचं नाव लावून घ्यायला जो कधीच तुला पुन्हा आई बनवू शकत नाही? पूजा त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, तू माझा स्वीकार करतोयस यातच तुझा पुरुषार्थ सिद्ध केला आहेस. मी तुला देईन आयुष्यभर साथ. दोघांनी एकमेकांच्या हातात हात दिला आणि बाहेर निघाले. एका अशा आयुष्याकडे जिथे फक्त ते दोघेच एकमेकांच्या भावना समजू शकत होते. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय अज्ञात लेखकास आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.